शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच दिलासा देणारी बातमी। 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिरायत पिकासाठी 13,000 रुपये व बागायत पिकासाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकासाठी 3 हेक्टरच्या मर्यादित 36,000 रुपयाची मदत केली जाणार आहे। व आपण शेतकरी मित्रांनो या 26 जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेती पीक नुकसान भरपाई मदतीसाठी ई-KYC चे प्रशासनाचे आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ई-KYC चे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही शेतकऱ्यांनी ई-KYC केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अजूनही अनुदान जमा झालेले नाही। त्यामुळे ई-KYC तत्काळ करून घ्यावी असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे। बाजारात सोयाबीन दर 4,700 रुपयावर यंदा हमीभावाचा टप्पा ओलांडणार। बाजारात आवक ही वाढते। नव्या हंगामावर लक्ष। मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत आणि अशातच काही बाजार समित्यात सोयाबीनला कमाल दर 4,680 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडतील अशी शक्यता आहे। पिकांची नुकसान भरपाई हवी असल्यास ई-पीक पाहणी करा। तहसीलदार देशमुख यांचे आव्हान। शेतकरी मित्रांनो, आता ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 15 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल तर तत्काळ करून घ्यावी। पंचनाम्याची चिंता नको, देऊ सरसकट मदत। धनंजय मुंडे यांची घोषणा। मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत। या पिकांचे पंचनामे करण्यासाठी मागणी ठिकठिकाणाहून होत आहे। या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी बाधित भागाला भेट दिल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनाम्याची चिंता नको, सरसकट मदत देऊ अशी घोषणा केली आहे। शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। नव्या विहिरींना 4 लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखापर्यंत अनुदान मिळणार। राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, वीज जोडण्यासाठी भरीव अनुदान मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 307 कोटी 25 लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे।